20 फेब्रुवारी 2015 या दिवशी गोविंदरावजींचा खून झाला. त्याच वर्षी मालेशाप्पा कलबुर्गींचाही खून झाला. त्याच्या काही काळ अगोदर माझे मित्र नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला. नंतरच्या काळात माझ्या संबंधात आलेल्या गौरीचा खून शेजारच्या कर्नाटकात. नंतरच्या काळात मी असं ऐकलं आणि आपणही ऐकलं की सगळ्यांना मारणारे जे लोक होते त्यांनी जे पिस्तूल वापरलं ते एकच होतं. पिस्तूल कधीच गोळ्या चालवत, पिस्तुलाच्या मागची माणसं गोळ्या चालवत असतात. नाही तर मग पिस्तुलालाच शिक्षा करता येऊ शकते. पण जोपर्यंत त्या पिस्तुलाच्या मागची माणसं आणि त्यांची मन आरोपीच्या पिंजऱ्यात उभी होत नाही तोपर्यंत खरे गुन्हेगार सामाजिक हे वटणीवरही आणता येत.